लयच रक्त निघलं रे देवा. बघा हिला बी कसले लागले. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता टाइम झालाय 11 वाजून, गाड्या पण चालू होत नाही. 11 वाजून 27 मिनिटं, जवळजवळ 11:30 झाले. मी पप्पा मम्मी वाल छाटायला आलोय. म्हणजे ना जी तुरं वाढलेत ना ती छाटायला. आणि हे तर असलं एकत्र झालंय का नाही बघा. ही असं म्हणजे एक गुफात तयार झाले म्हणून झालं. इकडं बी बघा किती एकत्र झाल्या. हिथून एवढ्या ते ना सगळ्या सावलीत पडलेली. पप्पानी घेतलेली माही सरी. मला काय एवढं छाटाय जमत नाही. आणि मी ही सरी घेणार, ह्या सरीला जाणार आता. लय दाट या सरीला मायावाल्या. आता आम्ही ना वालीचं तुरं छाटते ना. तुरं छाटल्यावर काय होतंय काय नाही माहित नाही आम्हाला. तुम्हाला माहित असेल तर कमेंट सांगा. आणि आम्ही तुरं छाटल्यावर आम्हाला जर काही रिझल्ट जाणवतोय ना आम्ही तुम्हाला सांगेन. पण तुरं छाटल्यावर तुम्ही आम्हाला रिझल्ट सांगा म्हणजे कळण आम्हाला तुरं छाटल्यावर नक्की काय होतंय काय. दुसऱ्या सरीत आलो होतो. त्या सरीत बघा तिकडची सरी पडल्यामुळे नाही तो पुढं जायचं मार्गच बंद झालेला आहे. तर पप्पाला चित्रायला लागेल नक्की काय करायचं. तोडायचं का उभं करायचं का घरी जायचं. तर मित्रांनो मी बादलीच विसरलो. जे सरीत बादली राहिली ना परत त्या सरीत आले. तर काय तिथं बादली विसरली बाई. पलीकडच्या सरीला पडलंय काय करायचं मग. मी निम्मी सरी नेली छाटत. मला बी काय करा. तुम्ही तोंडाला बांधले का डोक्याला बांधले नक्की सांगा बरं. तोंडाला कापले काल आधीच नाकाला कापले. वर घ्या वर घ्या. हा एवढेच तुऱ्या तोडल्या इथून एवढे. आईला इळा नसल्यामुळे तुऱ्या तोडायला लावल्यात आम्ही. तुटतेत काय पटापटा. लय चिकट काम आहे ना. त्याला सगळं ठीक करायला लागतं खांती ना खांती. हा एवढं वालाचं तुरं छाटून टाकल्यात. अजून थोडं राहिलं छाटायचं. 2 साऱ्या राहिल्या छाटायच्या पण त्या पडल्यामुळे छाटावं का नाही छाटावं हेच कळालं. पप्पाला पण विचारलं पण पप्पा बी कन्फ्यूज झाले जरा. मला आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पण इथं आहे ना आई आणि पप्पा जवळ आहे. ऐकलं का नाही मला असला हानत्यान का नाही विचार पण नाही करू शकत. घरी गेल्यावर शांतपणे सांगतो. झाली होती तुरी तोडून. तुरी 1-2 दिवसात होते. आम्ही आंघोळ करू का कुठं करतो बोरला. मित्रांनो फायनली आईची परमिशन घेतली. आता लय गरम होतोय. आता किती वाजले 12:30 वाजले. ह्या उसाचा शेजारी एक पपई होती नाही. हिला बघा बारकी पपई लागली. हिला पाणी नाही पाणी देतो. 2 पपया लागल्या. आणि जी पपई तुटली होती ना ती पण चांगली फुटली आहे. हिला पण पाणी देतो. इकडं शबाद दोन 1 नंबर भारी दिसतंय. डोळ्याचं ऑपरेशन केल्याने वाटते. तर मित्रांनो फायनली आंघोळ झाली. बागेतले पपई आणलेत. 2 पपई आणल्यात. दरे आहे काप मस्त बागेतल्या पपई आणल्यात. आता वावर मला तर वाटते आता धरून आहे. तिकडं आलं ना वाल तोडायला दुपारचा आपला पवाय ना येतं आपलं हुसासालाच आंघोळ केलं लय भारी वाटते. त्या कापलेला फाका सगळ्या इकडं तिकडं पांगते नाही. आईने सगळीकडून फाका कट केलेत. थोडीशी पपई पण आईने हे फाका किती केलेत. मज गाय फाका किती केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 फाका केलेत. पपई हात एवढीच आहे. तुला घे की गोड आहे का. ही व्हाईट व्हाईट काढून टाक ना. कारण काय नाही ना तो घशात खवखव होते. हा तर मित्रांनो एवढ्या मोठ्या पपई येते ना एकच बी निघले आहे हाय का नाही. तर मित्रांनो 2 पपई आणले होते ना. एक पपई चालवली पप्पाला आणि तिथं काका बसला त्यांना. रियांच्या आजोबा आहे ना त्यांची बावळी. हा रियांशला पण लय पपई आवडते. हा आई अहो आम्ही 2 पपई आणले होत्या. एवढी सरी राहिली ना आता. गाडी उंबरापाशी लावली ना. गाडी उन्हात आली का सावली ते बघून येतो. उन्हात आली असली तर डायरेक्ट आता लिंबापाशी पण सावली आलेली.
ह्या डीपी बसलं निपेर काढल्यामुळे ना डीपी पशी सगळं मोकळं मोकळं झालं. तर मित्रांनो आपल्या गाडीच्या आरशावरती चिमणी कशी बसली आहे. जवळ गेल्या उडून जाईन ती. गाडीच्या आरशावर जवळजवळ अख्खी गाडी उन्हात आली होती. मेन पॉईंट तर टाकी बी उन्हात आली होती, तापली टाकीली. तर मित्रांनो फायनली गाडी सावलीत लावली आहे. तर लिंबाच्या झाडाला बी पालवी फुटल्यामुळे ना इथं पण आता सावली झाली. नाही ते पहिल्याने लिंबाच्या झाडाला पालवी नव्हती ना, गाडीला ऊन पडायचं. पप्पा इकडं काम करतात, आई इकडं दगडावरती झोपली. आईला मस्त झोप लागली. आई चल जेवायला. आता टायमिंग झालाय 1:35. जवळजवळ 1:30 वाजल्यात. चले आई जेवायला. केवढीच कालवण आणले ह्याच्यात बघा चपात्या किती आहे. तुम्ही खावा कालवण, मी खातो तुकडं. पप्पाला दिले जरा जायचं नियोजन होतं बरं का लवकर. उद्या लाईट चेंज होणार आहे ना, त्याच्यामुळे आजच्याला दिवसभर जेवायला. आणि आजच्याला जेवायला कुठं बसले, वालात बसले, वालाच्या सरेंच्यात. आई चल ना जेवायला. आईला लागली झोप, आई ना जेवायला. तर मित्रांनो माझं निम्म तुकडं खाऊन झाले काय. आणि आई आता तिकडून आवाज देते मला निम्म तुकडं ठेव. आता कसं तुकडं ठेव सगळं तुकडं खाऊन टाकलं मी. आता आईला ओली याच खावलं खायला. बघा आता तुम्हीच काय राहिले याच्यात आता काहीच नाही. आणि आईला एवढंच तुकडं खायचे. हेल मी देतोय जावा खाऊन टाक. तर मित्रांनो फायनली आई पण जेवायला उठल्या. आम्ही जेवायला उठ म्हणलं तेव्हा नाही उठल्या. आई तू इथं वावरात झोपच लय वाढ लागते. आई पण जेवायला बसले ना, आईने जेवायला आणलाय कांदा. मित्रांनो फायनली लाईट गेली. आत्ता किती वाजले, 3 वाजले. 3 वाजून 5 मिनिटांनी लाईट गेली. सगळं पाईप पण चेंबल्यात. आणि मी झोपलो होतो ना तर पप्पा आणि आईने तिकडं तूर तोडायला पण चालू केल्या. आपण पण जाऊ. तर मित्रांनो त्या मांडापासून तर हितवर पप्पा आल्यात आणि इकडं आई गेली पुढे. एवढं पप्पाला सोडले मध्ये तोडायला. मी कुठून बसू, इथंच बस. ऊन लागते म्हणून ह्या बाजूने चालू केले ना. आता असं सावली येते ना. तुम्ही मागाच्या धरूनची मला वाटते तोंडाला लावाय घेतले का गालाला लावाय घेतले. अरे राहू दे आता, इथं काय लागत. बरोबर असं शेंगा तोडता नाही ना, अशी पाठीमाग सावली लागते. उन्हाचं काही प्यास नाही. दे ना मला बघ लागले. तुरी शिरली इथं बोल पडले. इथं बोल पडले. आ दुखते. दे लवकर. इथं बिलकते लागले. कुरमुडी बघ बर. बघ की मग. बघा अयो कसले लागले. नाही नाही त्याचं लावलं. तुम्हाला कसं काय कळलं. तर मित्रांनो हे काळा बी दिसतंय का, हे युक्ताला आले का नाही. मी सहज हाताला चोळलं ना आईला म्हणलं भूक लागलो. आईला ही झाली जरा काय बेदारला पण झाली, पण पप्पाला बरोबर कळलंय आणि गेम प्ले केलाय. बघ बरं. ओय शपथ लयच रक्त निघलेलं का तुझ्या हाताचं. ओय शपथ लयच रक्त निघलं रे देवा. बघा हिला बी कसलं लागले. कळलं लगेच. एड्या आईची एडी. आईला घाबरली, खरं घाबरली हाय का नाही. घाबरली होती का नाही. शर्ट फाडाय निघली होती, कुरमुडी शोधाय निघली होती. पप्पा लय चालू आहे, पप्पाला सगळं माहितीये याच्या करामध्ये. तर मित्रांनो मोटरच्या खोक्यावर आपण ह्याचं स्वस्तिक काढू. याने ओम स्वस्तिक. हे बघितलं का आपल्या खोक्यावर स्वस्तिक काढले. कुणाची नजर नाही लावा म्हणून. स्वस्तिक बी काय लाल भडक निघले. आई शेंगा तोडता तोडता हितवर आली. आई तेरे सामने देखो मौत मंडरा रही है. ध्यान से तोडना. कस काय सांडली तुरी एवढी. अरे दगडा नीट बसली नाही. आईला लेटच बादली भरली होती तुम्ही. हा ना चांगलाच माल आहे बघ ना. सगळी टपकाळ तुरी सांडली. तर मित्रांनो एवढ्या 3 बादल्या तूर सापडल्या. गोण नसल्यामुळे त्यांना वालीतच ठेवल्या. दुसऱ्या दिवशी परत येऊन न्यायचं, नाही तर डायरेक्ट इथंच बदडायचं. तर मित्रांनो फायनली आम्ही निघालो घरी. आता वाजले 6. आई सावकाश बस. तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलो होतो वावरात एक गोष्ट सांगेन. त्या दिवशी माझ्याकडून मोबाईल कालच्याला खाली पड. मोबाईलचा हळूहळू डिस्प्ले जायला लागलेला आहे, एवढंच सांगायचं होतं.
आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. आता एवढी झोप आली कराय विचारू पण नाही शकत, कारण काय ना आजच्या लय दिवसभर काम झालेले. ब्लॉग पण नव्हतं एंड करणार, पण तुम्हाला म्हणलं एक गोष्ट सांगायची राहिली होती. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.